नमस्कार मित्रांनो, एन-डी-बी फोरम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपल्यापैकी सर्वजण कोणी व्यवसाय करताय, कोणी नोकरी करताय किंवा काहीतरी शिक्षण घेत आहे. जे लोक व्यवसाय करतात, त्या व्यवसायाचे काही प्रकार असतात. आपण त्याला छोटे किंवा लघु उद्योग म्हणू शकतो. मध्यम प्रकारचा उद्योग किंवा व्यवसाय म्हणू शकतो आणि मोठ्या प्रमाणात करता येणारा व्यवसाय म्हणू शकतो. कुणाचा शिलाईचा व्यवसाय आहे, कुणाचा मेसचा व्यवसाय आहे, कुणाचा हॉटेलचा व्यवसाय आहे, कुणाचा बांधकामाचा व्यवसाय आहे, कुणी आर्किटेक्ट आहे, कुणी कोचिंग क्लासेस चालवतात, कुणी डॉक्टर आहे, कुणी शास्त्रीय संगीताचे क्लासेस घेतात, कुणी मोटर मेकॅनिक आहे, कुणी आय-टीमध्ये फ्रीलान्सर आहे, कुणी रंगकामाचा व्यवसाय करतात, कुणी सुतारकामाचा व्यवसाय करतात किंवा कुणाची स्वतःची कंपनी आहे. व्यवसाय कुठल्याही प्रकारचा असो, पण सुरू केलेला व्यवसाय वाढवण्याचे आणि मोठे होण्याचे स्वप्न प्रत्येकजण बघत असतो. जर तुम्ही सुरू केलेला व्यवसाय तुम्हाला वाढवायचा असेल, तर तुम्हाला त्या व्यवसायाचं उत्तम मार्केटिंग करता आलं पाहिजे. सध्या ऑनलाईन मार्केटिंग हे योग्य माध्यम आहे. मग त्यासाठी तुम्ही WhatsApp वापरू शकता, Instagram वापरू शकता, Facebook वापरू शकतात किंवा अगदी YouTube देखील वापरू शकतात. बरं, तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग करायची म्हणजे तशी आकर्षक जाहिरात देखील हवी. पण ती जाहिरात बनवायची कशी? हा प्रश्न जवळ-जवळ सर्वांनाच पडू शकतो. तुमच्यापैकी बरेच लोक जे व्यवसाय करतात, ते लहान व्यावसायिक आहेत. त्यामुळे त्यांना अडचणी देखील भरपूर असतात. जसे की बऱ्याच लोकांकडे जाहिरात बनविण्यासाठी पुरेसं भांडवल नसतं. काहींकडे भांडवल असतं, पण ती जाहिरात बनविण्यासाठी द्यायची कुणाकडे हेच त्यांना माहीत नसतं किंवा बऱ्याच जणांकडे जाहिरात बनविण्याचं विशेष शिक्षण नसतं. पण आता Canva ही वेबसाईट किंवा मोबाईल ॲप्लिकेशन वापरून तुम्ही घरच्या घरी आणि स्वतः तुमच्या व्यवसायाची जाहिरात बनवू शकतात. तुम्हाला आता कोणत्याही विशेष शिक्षणाची गरज नाही. तुमच्या जाहिरात कामासाठी कुणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. आता Canva वेबसाईटवरून तुम्ही तुमचं जाहिरात बनविण्याचं किंवा एखादं डॉक्युमेंट बनविण्याचं कौशल्य अर्थात स्किल अगदी सहज आत्मसात करू शकतात. तुम्ही तुमच्या समोर जो व्हिडिओ बघत आहात, तो देखील Canva या वेबसाईटवरच बनवलेला आहे. आता तुम्हाला असा देखील प्रश्न पडला असेल, की माझ्या व्यवसायाचं मार्केटिंग करण्यासाठी मी Canva हीच वेबसाईट का वापरायची? तर त्याचं पहिलं कारण म्हणजे ही वेबसाईट शिकणे अत्यंत सोपे आहे. दुसरं कारण म्हणजे ही वेबसाईट शिकायला तुम्हाला कोणतेही विशेष तंत्र शिक्षण किंवा पदवीची गरज नाही. तिसरं कारण म्हणजे या वेबसाईटचा वापर करून आणि Facebook, Instagram, WhatsApp सारख्या समाज माध्यमांवर जाहिरात प्रसिद्ध करून तुम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतात. अर्थातच तुमचा उद्योग व्यवसाय वाढवू शकतात. बक्कळ नफा कमवू शकतात. हे सगळं शक्य आहे अगदी कमी खर्चात व कमी वेळेत. आजचा हा व्हिडिओ विद्यार्थी, नोकरदार तसेच व्यावसायिक या सर्वांसाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतो. परंतु प्रत्येकाने स्वतःच्या फायद्यासाठी या वेबसाईटचा कसा वापर करायचा हे आपणच ठरवायचे आहे. चला तर मग आपण Canva ही वेबसाईट कशी आहे, त्यात काय-काय सुविधा उपलब्ध आहेत आणि वेगवेगळ्या कामांसाठी त्याचा वापर कसा करायचा, हे आपण आज शिकून घेऊया. तर Canva हे ॲप्लिकेशन तुम्ही 2 प्रकारे वापरू शकता. एक तर वेब ॲप्लिकेशन म्हणून म्हणजे कॉम्प्युटरवर ब्राउझर वापरून किंवा मोबाईलमध्ये मोबाईल ॲप्लिकेशन म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता. आजच्या या व्हिडिओत आपण Canva ही ॲप्लिकेशन ब्राउझरमध्ये म्हणजे कॉम्प्युटरमध्ये कशी वापरायची ते आपण बघणार आहोत. त्याकरता Google वेब पेज ओपन करायचं आहे आणि तिथे सरळ-सरळ Canva या नावाने सर्च करायचं आहे. तुम्हाला जी लिंक पहिली उपलब्ध होईल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारचं एक पेज किंवा पान तुम्हाला दिसेल Canva ॲप्लिकेशनचं. जर तुम्ही पहिले वापरकर्ते आहात, पहिल्यांदा Canva ॲप्लिकेशन वापर करत असाल, तर साइन अप या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड असाल, म्हणजे पहिल्यापासून तुम्ही या ॲप्लिकेशनचे वापरकर्ते असाल, तर तुम्हाला लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे. समजा तुम्ही
पहिले वापरकर्ते आहात, तर तुम्हाला साइन अप या बटनवर क्लिक करायचं आहे. तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड तुम्हाला उपलब्ध करून द्यायचा आहे. नंतर तुम्ही Canva हे ॲप्लिकेशन वापरू शकतात. रजिस्ट्रेशन किंवा साइन अप हे तुम्हाला फक्त पहिल्यांदा करायचं आहे. नंतर जेव्हा केव्हा तुम्ही Canva ही ॲप्लिकेशन वापराल, तेव्हा तुम्हाला लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे. तर आता आपण असं समजू, की आपण या ॲप्लिकेशनला लॉग इन केलेलं आहे. तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचं एक पेज दिसतं. सर्वप्रथम सांगायचं म्हणजे Canva ही ॲप्लिकेशन 2 प्रकारे तुम्हाला उपलब्ध असते. एक मोफत म्हणजे फ्री व्हर्जनमध्ये, दुसरी पेड व्हर्जनमध्ये. पण जर तुम्ही नवीन वापरकर्ते आहात, नवीन युजर असाल, तर फ्री व्हर्जन वापरणं सोयीस्कर असेल आणि फ्री व्हर्जनमध्ये देखील भरपूर सारे व्हिडिओज, ऑडिओज, इमेजेस तुम्हाला उपलब्ध होतात. तर या Canva ॲप्लिकेशनचा उपयोग तुम्हाला विविध प्रकारे करता येतो. तुमची एक कंपनी असेल, त्याकरता तुम्हाला लोगो बनवायचा असेल, तर लोगो हे फीचर किंवा ऑप्शन तुम्ही वापरू शकता. तुम्हाला एक एक्सेल शीट बनवायचं असेल, तर शीट म्हणून हे ऑप्शन तुम्ही वापरू शकतात. तुम्हाला एखादं A4 डॉक्युमेंट किंवा कुठल्या इतर साईजमध्ये तुम्हाला एखादं डॉक्युमेंट बनवायचं असेल, जसं तुम्ही Microsoft Wordमध्ये बनवतात, त्याकरता डॉक हे ऑप्शन तुम्ही वापरू शकतात. तुम्हाला एखादा क्लास कंडक्ट करायचा असेल, ऑनलाईन क्लास कंडक्ट करायचा असेल किंवा इतर काही कामासाठी व्हाईट बोर्ड देखील तुम्ही वापरू शकतात. ज्याप्रमाणे क्लासरूममध्ये व्हाईट बोर्ड किंवा ग्रीन बोर्ड यूज केला जातो, त्याप्रकारे इथे व्हाईट बोर्ड तुम्ही वापरू शकतात. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन हे फार महत्त्वाचं असतं. नोकरदार वर्गासाठी, त्यांच्या कामाच्या प्रेझेंटेशनसाठी, तर ते पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन देखील तुम्ही इथे वापरू शकतात. सोशल मीडिया जसे की WhatsApp, Instagram, LinkedIn, Facebook या प्रकारच्या जाहिरातींसाठी तुम्ही सोशल मीडिया हे ऑप्शन वापरू शकतात. मग तिथे WhatsApp सर्च केलं, समजा मी इथे WhatsApp डायरेक्टली टाकलं, तर त्या WhatsAppच्या साईजचे डॉक्युमेंट्स मला इथे उपलब्ध होतात. मग इथे असंख्य प्रकार, असंख्य फॉर्मॅट्स मला इथे उपलब्ध आहेत. ते मी वापरून माझं काम मी करू शकतो. त्यानंतर फोटो एडिटर, व्हिडिओ तुम्ही बनवू शकतात, वेबसाईट तुम्ही इथे बनवू शकतात, हव्या त्या साईजमध्ये. अर्थातच फ्री व्हर्जन जर तुम्ही वापरत असाल, तर तिथे काही लिमिटेशन किंवा रिस्ट्रिक्शन तुम्हाला तिथे असतात. पण जर पेड व्हर्जन तुम्ही घेतलं, तर तुम्हाला असंख्य फोटो किंवा इतर फीचर्स अवेलेबल होतात, उपलब्ध होतात. आता इथे मी आधीच तुम्ही वरती बघू शकत असाल, की भरपूर टॅब्स मी इथे ओपन करून ठेवलेले आहेत. आपण एक-एक टॅब ओपन करून एक-एक फीचर किंवा ऑप्शन बघून घेऊ, कुठे-कुठे ते वापरता येऊ शकतं. हा जो सुरुवातीला व्हिडिओ तुम्ही बघितला होता, तो व्हिडिओ मी या Canva ॲप्लिकेशनमध्येच बनवलेला आहे. तर आता समजा मला एक ब्लँक पेज इथे ॲड करायचं आहे. ते मी ॲड केलं. इथे प्लसवर क्लिक करून मला ते ब्लँक पेज ॲड करता येतं. आणि असं आपण समजू की ट्रॅव्हलिंगचा एक व्हिडिओ मला ॲड करायचा आहे. तर मी ते ट्रॅव्हलिंग व्हिडिओ व्हिडिओ इथे सर्च केलं एलिमेंट्स या ऑप्शनमध्ये. तर मला तिथे ग्राफिक्स हवं असेल तर ग्राफिक्स, व्हिडिओ असेल हवं हवं असेल तर व्हिडिओ, फोटो हवे असतील तर फोटो किंवा ऑडिओ जे पण हवं असेल ते मी सिलेक्ट करू शकतो. सध्या मी व्हिडिओ सिलेक्ट केलेला आहे आणि तो ट्रॅव्हलिंगचा एक व्हिडिओ मी इथे तो आहे. तर तो मला अशा प्रकारे चालवून बघता येतो. व्हिडिओ आणि यात समजा मला काही टेक्स्ट ॲड करायचा आहे, शब्द ॲड करायचे आहेत, तर मी या टेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करणार आणि तिथे मी हवं ते सर्च करू शकणार. तर या प्रकारे हेडिंग, सब हेडिंग, बॉडी असं उपलब्ध आहे. समजा हेडिंग मी इथे सिलेक्ट करतो. हव्या त्या साईजमध्ये मी ते टाकू शकतो. इथे मी एक शब्द टाकलेला आहे ट्रॅव्हल म्हणून. त्याचा हवा तो रंग मी बदलू शकतो आणि हवा तो फॉन्ट मी इथे देऊ शकतो. अशा प्रकारे आपण एक व्हिडिओ देखील बनवू शकतो. इथे तुम्हाला दिसतं आहे आणि व्हिडिओ सेव्ह करताना मला इथे शेअर बटनवर क्लिक करायचं आहे. डाउनलोडवर क्लिक करायचं आहे. मला सर्व पेजेस हवे असल्यास सर्व पेजेस मी इथे सिलेक्ट करेल आणि MP4 व्हिडिओ हा ऑप्शन, हा प्रकार मी सिलेक्ट करेल. डाउनलोड बटनवर क्लिक करेल. व्हिडिओ हा एक प्रकार झाला. त्यानंतर मला वेबसाईट कशी बनवायची हे ज्ञान आहे, हे नॉलेज आहे. तर याकरता मी PDF फाईल बनवली मराठीमध्ये, की
सोप्या पद्धतीने वेबसाईट कशी बनवायची याची सगळी माहिती, इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे मिळते. त्याकरता मी A4 डॉक्युमेंट हे ऑप्शन मी सर्च केलं होतं आणि त्यात मी ही सगळी इन्फॉर्मेशन फिल अप केलेली आहे किंवा भरलेली आहे. त्यानंतर मी इथे शेअरवर क्लिक करतो आणि डाउनलोड्सवर क्लिक करून पी-डी-एफ स्टँडर्ड किंवा पी-डी-एफ प्रिंट हे प्रकार वापरून, या दोघांपैकी एक प्रकार वापरून पी-डी-एफ फाईलमध्ये मी त्याला कन्व्हर्ट करून, मी ती माझ्या सर्कलमध्ये, नेटवर्कमध्ये प्रसारित करू शकतो. ती विकू शकतो आणि एक अर्निंग किंवा इन्कम किंवा कमाई मी याद्वारे मिळवू शकतो. त्यानंतर ही LinkedIn पोस्ट आहे. अपॉर्च्युनिटीज इन ड्रोन इंडस्ट्री म्हणजे ड्रोन इंडस्ट्रीमध्ये असलेल्या संधी याबद्दल मी एक LinkedIn पोस्ट बनवली होती. याचे देखील मी पी-डी-एफमध्ये कन्व्हर्ट करून LinkedIn अकाउंटला मी ती पोस्ट केली होती. तर हे सुद्धा तुम्ही करू शकता. सर्च बॉक्समध्ये डायरेक्ट तुम्ही LinkedIn टाकू शकतात आणि त्या साईटची पोस्ट तुम्हाला बॅनर हवं असेल तर बॅनर, पोस्ट हवी असेल तर पोस्ट तुम्हाला इथे मिळून जाऊ शकते. त्यानंतर NDB फोरम हे माझं YouTube चॅनल आहे. तर त्याकरता कुठला लोगो व्यवस्थित दिसू शकतो याकरता मी वेगवेगळे लोगो बनवले होते. हे सगळे लोगो तुम्ही इथे बघू शकतात. हे जर एलिमेंट्स तुम्हाला ॲड करायचे असतील, तर त्याकरता एक पेज तुम्ही ॲड करू शकतात आणि एलिमेंट्समध्ये जाऊन तुम्ही वेगवेगळे शेप्स तिथे बनवू शकतात. हव्या त्या रंगामध्ये, कलरमध्ये तुम्ही हे आकार बनवू शकतात. या प्रकारे लोगो देखील बनवता येऊ शकतो. ही लग्नपत्रिका तुम्ही बघू शकतात. अगदी लग्नपत्रिका देखील तुम्ही इथे बनवू शकतात आणि हव्या त्या भाषेत मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये ती लग्नपत्रिका बनवून तुम्ही ती WhatsAppवर तुमच्या नातेवाईकांना, स्वकीयांना प्रसारित करू शकतात. त्यानंतर इथे घरगुती मास्कचा एक उद्योग सुरू केलेला आहे. तर इथे मास्कचे फोटो काढण्यात आलेले आहेत आणि ते अपलोड केलेले आहेत. तर या इमेजेस ज्या कॅमेराने किंवा मोबाईल फोटोने तुम्ही काढलेल्या आहेत, त्या तुम्ही इथे डाव्या साईडला बघू शकता. अपलोड्स नावाचा ऑप्शन आहे. अपलोड्सवर क्लिक करून अपलोड फाईल बटनवर क्लिक करून तुम्ही हव्या त्या इमेजेस अपलोड करू शकतात. इथे बघू शकतात तुम्ही आणि त्या इमेजेस तुम्ही इकडे वापरू शकता तुमच्या जाहिरातीसाठी. इथे बघू शकता अधिक माहितीसाठी संपर्क, मोबाईल हे सगळी माहिती इथे दिलेली आहे. ही जाहिरात तुम्ही तुमच्या WhatsAppवर, Instagramवर प्रसारित करू शकतात. त्यानंतर पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन विशेषतः नोकरदार वर्गासाठी हे फार महत्त्वाचं आहे. त्यांच्या कामाचं प्रेझेंटेशन त्यांना करण्यासाठी. एक कुठलं पण प्रकार किंवा फॉर्मॅट तुम्ही इथे सिलेक्ट करू शकतात सर्च बॉक्समध्ये. PPT हे नाव टाकलं, की असंख्य प्रकार, असंख्य व्हरायटी मला इथे उपलब्ध होते. हे वापरून मी माझं पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन इथे बनवू शकतो आणि ते प्रेझेंट करू शकतो अगदी कमी वेळेत. जर मी जॉब सर्च करत असेल, तर माझ्यासाठी रिझ्यूम हे ऑप्शन देखील इथे उपलब्ध आहे. तर इथे माझा फोटो, नाव, माझी संपूर्ण माहिती, शैक्षणिक माहिती मी इथे भरून माझा एक रिझ्यूम बनवू शकतो. आता समजा माझी एक कंपनी आहे आणि क्यूआर कोड मला तिथे उपलब्ध करून द्यायचा आहे. तर मी एक ब्लँक पेज निवडलेलं आहे. ते ब्लँक पेज मी ओपन करतो. इथे डाव्या साईडला जो मेनू पॅनल आहे, तिथे स्क्रॉल डाउन करून खाली जाऊन मी क्यूआर कोड नावाचा ऑप्शन सिलेक्ट करतो. इथे एंटर URL म्हणजे त्या क्यूआर कोडला स्कॅन केलं, की कुठली वेबसाईट ओपन झाली पाहिजे, हे मला ठरवायचं आहे. तर aerogcs.com नावाची एक वेबसाईट आहे. ती मी कॉपी करतो आणि इथे मला ती उपलब्ध करून देता येते. इथे जनरेट कोड म्हणून बटन आलेलं आहे. जनरेट कोड बटनवर क्लिक केल्यावर क्यूआर कोड बनून गेलेला आहे. हव्या त्या साईजमध्ये मला ते बनवता येतं आणि हवा तो रंग देखील मला इथे देता येतो. हे तुम्ही बघू शकतात. तर हव्या त्या रंगामध्ये मला हा क्यूआर कोड उपलब्ध करून देता येतो. मग मी याची प्रिंट काढून माझ्या हव्या त्या व्यवसायाच्या ठिकाणी मी ते वापरू शकतो. वापरकर्त्यांनी याला स्कॅन केलं, की ती वेबसाईट aerogcs.com उपलब्ध होणार. त्यानंतर एक पासपोर्ट साइज असा पासपोर्ट साइज फोटो देखील तुम्हाला बनवता येतो. त्याकरता मला काय करायचं आहे, एलिमेंट्समध्ये जाऊन मला हवं ते सिलेक्ट करतो. सपोज प्रोफेशनल एम्प्लॉयी किंवा प्रोफेशनल मॅन असं काही मी सर्च करू शकतो
हा एक पासपोर्ट साइज किंवा एक फोटो जो मी माझ्या कॅमेराने किंवा मोबाईलने काढलेला आहे, तो असा अपलोड करतो. बॅकग्राऊंडला जो कलर आहे, तो पासपोर्ट साइजसाठी आवश्यक नाहीये. तर मी तो काढू शकतो, रिमूव्ह करू शकतो. त्याकरता बीजी रिमूव्हर म्हणून हे ऑप्शन इथे अवेलेबल आहे. त्याच्यावर मी क्लिक करतो. मित्रांनो, काही फीचर्स, काही ऑप्शन हे फ्री व्हर्जनमध्ये उपलब्ध आहेत, तर काही ऑप्शनसाठी तुम्हाला पेड व्हर्जन घेण्याची गरज पडू शकते. तुम्ही बघू शकतात, बॅकग्राऊंड निघून गेलेलं आहे. या फोटोला मी पासपोर्ट साइजसारखं क्रॉप देखील करू शकतो आणि तो फोटो मला हवा तिथे मी वापरू शकतो. हे देखील उत्तम फीचर इथे अवेलेबल आहे. आता आपण असं समजू, की ॲनिमेटेड व्हिडिओ मला इथे बनवायचा आहे. स्टॅटिक किंवा स्थिर चित्रांपासून. त्याकरता मी इथे काय करतो, की एक ॲनिमेटेड व्हिडिओ तुम्हाला दिसतो आहे. तर हा मुलगा सध्या चालतो आहे, पण तरी देखील चित्र हे स्थिर आहे. अशा प्रकारे चालत नाहीये. ठीक आहे. तर त्याकरता मला काय करायचं आहे, हे एक चित्र मी ॲड करतो आणि त्यामागे मी एका शहराचं, सिटीचं एक चित्र मी इथे ॲड करतो. अशा प्रकारे हा मुलगा इथे दिसतो आहे. आता याला ॲनिमेट करण्यासाठी मी या चित्राला सिलेक्ट करतो. ॲनिमेटवर क्लिक करतो. क्रिएट ॲनिमेशन या ऑप्शनला मी सिलेक्ट करतो. तर आता मला काय करायचं आहे, शिफ्ट की यूज करून कीबोर्डवरची शिफ्ट की किंवा बटन यूज करून मला हे चित्र हवं तिथे सरकवायचं आहे. जेणेकरून ॲनिमेशन तयार होईल. ॲनिमेशन तयार झालेलं आहे. आपण एकदा बघू. हे बघा तुम्ही इथे बघू शकतात ॲनिमेटेड चित्र इथे तयार झालेलं आहे. एक छोटंसं चित्र उदाहरणादाखल मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर या प्रकारे असंख्य फीचर, असंख्य डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे उपलब्ध होऊ शकतात. मी आशा करतो, की हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे. आवडलेला असेल, तर कृपया लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला Canva ही ॲप्लिकेशन कशी वापरायची या संदर्भात जर ट्रेनिंग हवं असेल, तर खाली दिलेल्या WhatsApp नंबरवर तुम्ही मला WhatsApp मेसेज करू शकतात. आपण साधारण 2 ते 3 तासाचं एक ट्रेनिंग सेशन शेड्यूल करून तुम्हाला ट्रेनिंग उपलब्ध करण्यात येईल आणि हव्या त्या भाषेमध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी या भाषांमध्ये तुम्हाला ते ट्रेनिंग उपलब्ध होऊ शकतं. पुन्हा एकदा लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.